नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात कोकणातल्या तरुणांना स्वतःचा इथं व्यवसाय करता येत नाही किंवा नोकरीची संधी नाही. पण मित्रांनो, आपण ठरवलं तर काही करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझे स्वतःचे चुलत भाऊ आहेत सच्चिदानंद आणि दामोदर परब. त्यांनी इथंच राहून तेंडोली येथे राहून आपली स्वतःची खूप छान अशी नर्सरी डेव्हलप केलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकता माझ्या मागे की काजूची कलमं आपल्याला दिसत आहेत. तर काजू, नारळ, चिकू, आंबा यांची अतिशय उत्कृष्ट जातीची कलमं इथं त्यांना मिळतात. आणि या नर्सरीमध्ये त्या झाडांचं अगदी आपल्या मुलाप्रमाणे ते जोपासना करतात. आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर कर्नाटका, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा यांची कलमं जातात, तिथं लागवडी होतात. म्हणजे हे खूप चांगलं काम यांच्याकडून होतं आहे. आणि कोकणातल्या तरुणांना पण माझं हेच सांगणं राहील, जर तुम्ही इथं पाहिलात कधी येऊन तेंडोली गवाळीवाडीमध्ये, तर लांबच्या लांब शेड तुम्हाला दिसतील. आणि इथं इतरही काही नर्सरी व्यावसायिक आहेत, तर त्यांनाही तुम्ही भेटू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता.